सकाळचे वाजलेत 7 आणि आपण आज आपला कोकणातला भाऊ त्याला गाडी शिकवतोय. भावाने हाणलेली गाडी बघू. भावा कसं वाटतंय? दुसरा दिवस आहे, जमतंय गाडीला? हो जमते आता. माझ्याच गावातला माझ्या जिल्ह्यातला भाऊ आहे, त्यामुळे खूप मला भारी वाटतंय की आपली व्हिडिओ आपल्या कोकणातल्या माणसापर्यंत पोहोचली. पण नक्कीच आपली कोकणातली माणसं लढत असतात, नेहमी संघर्ष करत असतात, म्हणून आज हा भाऊ आलाय. आणि आज मी ते दादाला भेटलो आहे. मी कणकवलीचा आहे, कळसुली ना. कळसुली. हे 7 दिवस आपल्या सोबत आपला कोकणी माणूस दिसणार आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बस ब्रेक मार. मंडळी, गोविंद भाऊचा 5वा दिवस आहे, त्यांना काही सांगायची गरज लागत नाही. आता गाडी हायवेला आहे, बघू शकता. हा कॉन्फिडन्स आपण बिल्ड करतो प्रत्येक माणसामध्ये. आज दिवसामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मी शिकलो. आज मी स्वतः दादा न गायडन्स करता पाठीमागे बसून मला भरपूर साऱ्या गोष्टी शिकवत आहेत. पण सर्कल पासून इथपर्यंत मला घेऊन आलेत, मी मागेच बसलो होतो. जाऊ नये. रिक्षा बघून वाटतच नाहीत की बाय ते शिकतायत. कधी कधी एंटरटेनमेंट असणे गरजेचं आहे. मार माझ्याकडे, फुल मार फुल. नाव कमवायचे असेल तर भरपूर सारी मेहनत घ्यावी लागते, भरपूर सारे कष्ट करावे लागतात. आणि हे मी स्वतः अनुभवलंय. सर्व EMI तेच चालू असतात, तीच लाईफ चालू असते. एका महिन्यात, एका वर्षात कोण मोठं नाही झाले बाई, त्यांना पण भरपूर वेळ लागला. तर नमस्कार, जय शिवराय मंडळी. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. तर आज आपल्यासोबत आपल्या कोकणातला, म्हणजे माझ्याच गावातला, माझ्या जिल्ह्यातला भाऊ आहे, त्यामुळे खूप मला भारी वाटतंय की आपली व्हिडिओ आपल्या कोकणातल्या माणसापर्यंत पोहोचली. आणि नक्कीच कोकणातला माणूस आल्यामुळे मला पण खूप भरून आलंय, कारण की आपल्या मराठी माणसासाठी आणि मी कोकणातल्या माणसासाठी लढत असतो. आणि मला असं वाटतं की आपला कोकणातला माणूस पुढे यावा, कारण त्यांना थोडंसं मुंबईमध्ये आल्यावर थोडंसं ज्ञान कमी असतं. गावची शाळा आणि मुंबई शाळेमध्ये खूप फरक असतो. पण नक्कीच आपली कोकणातली माणसं लढत असतात, नेहमी संघर्ष करत असतात, म्हणून आज हा भाऊ आलाय. त्यामुळे मला खूप बरं वाटलं भाऊ. तुझं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या कॉर्पोरेट रिक्षाच्या जर्नीमध्ये. आणि तर भाऊ काय सांगशील, एकदा माझ्या प्रेक्षकांना सांग तू कुठं आलाय. माझं पण कणकवली तालुकाच आहे आणि भावाचा पण कणकवली तालुकाच आहे, त्यामुळे खूप मजा येणार. भावाला गाडी शिकवला, भावाचा दुसरा दिवस आहे. तर भावा काय सांगशील, इथपर्यंत कसा पोचलास आणि माझे व्हिडिओज वगैरे बघत होता, आणि माझे व्हिडिओज तुला कसे वाटतात, आणि पुढे वगैरे तुझा रिक्षा वगैरे घ्यायचा प्लॅन वगैरे आहे का? मी दादाचे व्हिडिओ अगोदर पासूनच बघायचो आणि आज मी ते दादाला भेटलो आहे. आणि आज माझा दुसरा दिवस आहे. दादा चांगल्या प्रकारे शिकवतो. दुसऱ्या दिवशी पण गाडी चांगला शिकलास का? काय वाटतं? आणि पहिल्या दिवशीपेक्षा आता मी चांगली गाडी चालवतो. आणि कुठल्या गावचं आहे? मी कणकवलीचा आहे, कळसुली ना. कळसुली. धन्यवाद भावा. तर भावा, तुझं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या कॉर्पोरेट रिक्षाच्या जर्नीमध्ये. आणि प्रत्येक कोकणी माणसाला मी सांगेन की नक्कीच या संधीचा लाभ घ्या. 1000 रुपयात गाडी कोण तुम्हाला कुठेही शिकवणार नाही. आणि तुझं गाडी घ्यायचा काय प्लॅन वगैरे आहे का? मी 1-2 महिन्यात घेऊ शकतो गाडी. ठीक आहे. नक्कीच भावा, तुला पूर्णपणे माझी गायडन्स असणार आहे, मदत असणार, त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको. तर बाकी तुला रिक्षाची माहिती वगैरे तर माहितीच आहे. नॉर्मल BS6 मॉडेल आहे हे, त्यामुळे बाकी काही चेंजेस नाही. तू हा बाईक पण चालवतो, त्यामुळे 2 दिवसात भरपूर बऱ्या प्रकारे हा गाडी शिकलेला आहे. त्यामुळे त्याला मी नक्कीच धन्यवाद मानेन, कारण या संधीमध्ये तू लाभ घेतल्याबद्दल. तर चला बघूया आता कशी गाडी चालत होतो. ठीक आहे. 7 दिवस आपल्यासोबत आपला कोकणी माणूस दिसणार आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. तर मंडळी, जय शिवराय. सकाळचे वाजलेत 7 आणि आपण आज आपला कोकणातला भाऊ त्याला गाडी शिकवतोय. तर आम्ही आता आलोय बदलापूर रोडला, बघू शकतो तुम्ही इकडे बदलापूर रोड. तर दुसरा दिवस आहे भावाचा बदलापूर रोडला. का भाऊ गाडी घेऊन त्याला शिकवायला आलोय. तर बघूया आता तो घेऊन येतो का इथून. त्याला सांगितलं इथून गाडी इथपर्यंत घेऊन ये, बदलापूर रोडला आहे बघा, हायवे बघू शकता तुम्ही. भावाने हाणलेली गाडी बघू शकता तुम्ही. बस भावा, कसं वाटतंय? दुसरा दिवस आहे, जमतंय गाडीला? हो जमते आता. म्हणजे थोडीफार समजते ना. हो. ठीक आहे. चला आता जाऊया परत राऊंड मारला.
चौथा टाक. आम्ही आता बदलापूर रोडा मंडळी. भाऊचा आहे दुसरा दिवस आणि भाऊ आपल्या कोकणातलाच आहे. बघू शकता. आता आपण इकडून लेफ्ट मारणार आहे, उंबरली गावातून जाणार आहे. तिकडे स्पीड ब्रेकर आहे थोडे, त्यामुळे तुला स्पीड ब्रेकर थोडी चालायची गाडी समजेल. तसं काही एकदम चालत टेन्शन नाही. चौथ्या गेअरवर गाडी आहे आता. स्पीड बघा 36. चलो मार, हळू मार अलगत. भाऊ आपला रिवर्स मारते बघू शकता तुम्ही. ब्रेक वरचा पाय काढ, स्टेरिंग इकडे फिरव. हा फिरव इकडे. फुल मार फुल. बस ब्रेक मार. आता आपले गोविंद भाऊ आलेत. गोविंद भाऊंचा कितवा दिवस आहे? 5वा ना? 5वा दिवस आहे. आता बघूया आम्हाला राऊंड मारतात की नाही, 5च्या दिवसात काय फरक आहे की नाही. चला गोविंद भाऊ राऊंड मारा चला. 5व्या दिवसात भाऊनी गाडी उचलली आहे. आता आम्ही आहे दिवा रोडला. भाऊ जमते का गाडी? तुला काय सांगायचंय? तर चला जाऊया आता. भाऊंना गाडी शिकूया. भावाला गाडी शिकवली आपण, तर या भाऊंना आता गाडी शिकूया. लगेच उचल गाडी. बस ना. गाडी बघा तिकडे. चल उद्या ये सकाळी. उद्या सकाळी ये मग 7 वाजता. चल बाय. मंडळी गोविंद भाऊंचा 5वा दिवस आहे. त्यांना काही सांगायची गरज लागत नाही. आता गाडी हायवेला आहे बघू शकता. हा कॉन्फिडन्स आपण बिल्ड करतो प्रत्येक माणसामध्ये, जो पण आपल्यासोबत कॉर्पोरेट रिक्षाला जर्नीवर सोबत कनेक्ट होतो. त्यामुळे मंडळी क्वालिटी खूप इम्पॉर्टंट आहे. पैसे तर भेटत असतात, काय पैशाचं टेन्शन नाही. पण आपल्याकडून जर 7 दिवसांनी भाऊ गाडी शिकून जात असेल तर 70-80% गाडी शिकलाच पाहिजे असं माझं मत आहे. कारण त्यांनी दिलेले पण पैसे फुकट नाही गेले पाहिजे. 5वा दिवस आहे. मी काहीच गायडन्स करत नाही मागून, एकदम निवांत गाडी चालवत आहेत. भाऊ काय म्हणताय, काय सांगाल? जमते का गाडी? 5 दिवसामध्ये खूप काही शिकत भेटलं. 5 दिवसामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मी शिकलो. आज मी स्वतः दादा न गायडन्स करता पाठीमागे बसून मला भरपूर साऱ्या गोष्टी शिकवतायत. म्हणजे फक्त पार्टनर गायडन्स करतायत. मग 5 दिवसामध्ये माझा एवढा कॉन्फिडन्स बिल्ड झालाय की मी स्वतः रिक्षा चालवू शकतो, की पाठीमागे मी एक पॅसेंजर समजून मी गाडी चालवतोय आज. नक्कीच बाबा, नक्कीच. तुझा हा कॉन्फिडन्स आणि तुझा फीडबॅक माझ्यासाठी खूप मौल्यवान असणार आहे. जेणेकरून जे अजून माझ्यासोबत रिक्षा शिकतील ते याचा तुझा फीडबॅक नक्कीच बघतील आणि त्यानुसार ते पण गाडी शिकण्यासाठी इच्छुक होतील असं माझं मत वाटतंय. त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. एकदम व्यवस्थित गाडी चालवतो. आरामात. हायवेला आहे मी आता, हायवेला मंडळी. आता आम्ही इकडून जाणार आहे MIDC मध्ये. हायवेला पण गाडी शिकली पाहिजे आणि MIDC मध्ये स्पीड ब्रेकरवरती गाडी उचलायला पण शिकली असं माझं मत आहे. त्यामुळे मी दोन्ही ठिकाणी घेऊन जातो. तर चला बघूया आता जाऊया MIDC मध्ये. तर मंडळी आता मी आहे MIDC मध्ये. सकाळचे वाजलेत 7:45. भाऊंना गाडी शिकवते. भाऊ आत्ताच गेलेत MIDC मध्ये. भाऊंचा 5वा दिवस. मानपाडा रोड पासून मानपाडा सर्कल पासून इथपर्यंत मला घेऊन आलेत. मी मागेच बसलो होतो आणि काही गायडन्स नाही. ते पण हायवेवरून घेऊन आलेत मंडळी. असं नाही की बाबा कुठून आपण ह्याच्यामधून आलोय, आतमधल्या रोडने आलो किंवा सर्व्हिस रोडने आलो. डायरेक्ट हायवेवरून आलो MIDC. 5व्या दिवसात एवढं कॉन्फिडन्स बिल्ड होणे मंडळी खूप मोठी गोष्ट आहे. भाऊंसाठी पण, माझ्यासाठी पण आणि माझ्या सर्व बघणाऱ्या फॉलोअर्ससाठी पण, प्रेक्षकांसाठी पण. तर भाऊने टर्न मारलाय आता बघू शकता तुम्ही. आता हे रस्ता क्रॉस करतोय. भाऊंची गाडी बघा.
जाऊ नये. रिक्षा बघून वाटतच नाहीत की बाई ते शिकतायत. त्यामुळे हा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असणार आहे माझ्या प्रेक्षकांसाठी व माझ्यासाठी. तर बघूया आता आपल्याला जायचं घरी, कारण आपण आलो नाईट शिफ्ट करून मंडळी. नाईट शिफ्ट करून सर्व मराठी भावांना, मराठी माणसांना, कोकणी भावांना गाडी शिकवते. सपोर्ट करा मंडळी तुमच्या मराठी माणसाला. तर चला जाऊया आता. आणि मंडळी एक गोष्ट नक्कीच, आपल्या चॅनलवर आता सर्व गोष्टी दिसणार आहेत. एंटरटेनमेंट दिसणार आहे, संघर्ष दिसणार आहे, मराठी कपलचे व्हिडिओज दिसणार आहे, मी आणि माझ्या बायकोसोबत ते पण दिसणार आहे. म्हणजे सर्व करण्याचा मी प्रयत्न करणार, सर्व व्हिडिओज करण्याचा प्रयत्न करणार आहे. बिकॉज एकच बघून पब्लिक पण कंटाळा करते. त्यामुळे कधी कधी एंटरटेनमेंट असणे गरजेचं आहे आपल्या इंस्टावरती पण आणि आपल्या लाईफमध्ये पण, आपल्या आयुष्यामध्ये पण काम करत असताना. नेहमी सर्व सिरियस नका राहू. कधी कधी एंटरटेनमेंट, कधी कधी हसत राहा मंडळी. तर चला जाऊया आता, भाऊला गाडी शिकूया आणि भाऊचा थोडासा फीडबॅक घेऊया आता. काय सांगतात बघूया भाऊ. तर भाऊंना बोललो इथेच थांबतो म्हणून, थांबवा म्हणून. गाडी इथेच थांबले पाहिजे, पॅसेंजर दिसले की. काय वाटतंय, जमते का गाडी? जमते ना दादा, जमते. 5 दिवसाचा खूप साऱ्या म्हणजे मेहनत करून दादांनी भरपूर काही गोष्टी शिकवल्या. त्यानंतर 5 दिवसानंतर आज फक्त मी स्वतःच गाडी शिकवतोय, दादा फक्त पाठीमागे बसलेत. तरी पण भरपूर सारं खूप भारी वाटतंय असं की मी स्वतः काहीतरी शिकले, आज गाडी शिकतोय. माझी गाडी पण येईल 2 महिन्यामध्ये. मी स्वतः पण दादांचं गायडन्स घेऊन मी गाडी चालवण्याचा प्रयत्न करेन. दादांचा सपोर्ट मला कायम असेल, हीच माझी अपेक्षा आहे दादाकडनं. नक्कीच आपला सपोर्ट नेहमी तुमच्या सोबतच आहे मंडळी. तर आता जरा प्रेक्षकांना रिव्हर्स मारून दाखवा. रिव्हर्स बघू कशी मारताय. लेट्स सी आता बघू भाऊ रिव्हर्स मारतात. सरळ येऊ दे, सरळ. मार माझ्याकडे, फुल मार, मार फुल. बस परफेक्ट. जायचंय ग्राउंड मारून. रिव्हर्स वरून फर्स्ट उचलली आहे. जाऊ दे. मंडळी आयुष्यात जर नाव कमवायचे असेल तर भरपूर सारी मेहनत घ्यावी लागते, भरपूर सारे कष्ट करावे लागतात आणि हे मी स्वतः अनुभवलंय. त्यामुळे अजून काहीच नाही, अजून सुरुवात झाली आहे. भरपूर मोठं करायचंय, नाम भरपूर मोठं कमवायचं आयुष्यामध्ये. भरपूर दिवस झाले आपण आहे तशीच लाईफ जगतो. काही लाईफमध्ये बदल होत नाही. आहे तेच सर्व EMI तेच चालू असतात, तीच लाईफ चालू असते. पण एक गोष्ट नक्की, आज जे मोठे मोठे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांना जर मी बघितलं भाई, एका महिन्यात, एका वर्षात कोण मोठं नाही झाले भाई. त्यांना पण भरपूर वेळ लागला. 5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष जी मेहनत आहे व्लॉगिंग करण्यामध्ये भाई साहब, कधी कधी डोकं येऊन जाते यार, नको व्हिडिओ बस, नको एडिटिंग बस, असं होऊन जातं. पण नाही मंडळी, कन्सिस्टन्सी ठेवायला लागते आपल्या आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर. नक्कीच. तर चला बघूया आता, भाऊंना बोलवतो मग इथून डायरेक्ट मानपाट रोडमध्ये डायरेक्ट घरी. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या भावाला सपोर्ट करा, कारण हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. माझ्या मेहनतीच्या प्रवासाला, माझ्या संघर्षाच्या प्रवासाला. आणि कुणालाही गाडी शिकायची असेल तर नक्की स्लॉट बुक करा, कारण पुढचे 2 वीकचा स्लॉट फुल आहे मंडळी. 2 वीकचा 2 वीकने, आज जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला 2 वीकने नंबर येईल. तर नक्की तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या.